गोदा तटे निर्मळे देवदेवांची रावळे संत महंत मेळे दिवस जाय सुखाचा। आज या पावन मंडपामध्ये मारुतीरायाच्या पांडुरंगाच्या भगवान शंकराच्या दरबारामध्ये दोन प्रकारची सेवा या ठिकाणी चालू आहे। मातृपितृ सेवा कशी असावी आणि एखाद्या जीवाचं अधपतन होऊ नये याच्याकरता एका पित्याने घेतलेली काळजी, या मंडपामध्ये आज हे दोन्ही प्रसंग आहेत। त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य स्वामीजी यांनी पूर्वकल्पना आपल्याला सगळं दिली आहे। मला असं वाटतं एवढा वेळ ते या शब्दासाठी देत नाहीत स्वामीजी, परंतु त्यांनाही कल्पना आहे की या ठिकाणी ही सर्व संत महंत मंडळी या किन्होळा एकत्रित का झाली याचा अर्थ त्यांना खूप महत्त्व दिलं दोन्ही गोष्टीला। की एक साधू आपल्या वडिलाची पुण्यस्मरणाचा कार्यक्रम करत असताना एक आदर्श म्हणून आम्ही तो घ्यावा, कारण हे साधू जीवन आहे। वास्तविक पाहता एकदा भगवत धारण केलं किंवा श्वेत वस्त्रामध्ये आपलं ब्रह्मचर्य जीवन एका साधूच्या चरणावरती विलीन केल्यानंतर त्यांनी कोणाच्या पायावरती नतमस्तक व्हावं आवश्यकता नाही। साधूच्या जीवनामध्ये साधूने कोणाचं दर्शन घ्यावं आवश्यकता नाही, परंतु ब्रह्मचार्य जीवन असेल किंवा साधू जीवन असेल त्यांनी आपल्या आई वडिलांच्या चरणी नतमस्तक व्हावं हा शास्त्रार्थ आहे। आणि म्हणून जननी जन्मभूमीश्च स्वर्गात बी घरी असी, आमचं शास्त्र असं सांगतं की बाबा अरे स्वतःची जननी आणि स्वतःची जन्मभूमी ही स्वर्गापेक्षा जास्त प्रिय असेल हे सगळ्यांनाच कळतं असं नाही। परंतु आपण ज्यावेळेस कुठेतरी संत महात्म्यांच्या जीवनामध्ये संगतीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या मुखातून निघालेले शब्द ते आपल्या अंतःकरणापर्यंत साठवण्यासाठी कीर्तन असतं, त्याच्यासाठी श्रीमद भागवत कथा असते, सत्संग असतो। आणि त्यामधून कुठेतरी आपण एखाद्या साधूच्या सहवासात गेल्यानंतर हे कळतं। मग हे कळाल्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीबद्दल, आपल्या आईवडिलाबद्दल आपलं प्रेम, त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपण काही जरी केलं तरी त्याच्यातून उत्तीर्ण होऊ शकत नाहीत। कारण एक तर गुरुची पुण्यतिथी करतो माणूस, त्यावेळेस त्याच्यातूनही उत्तीर्ण होता येत नाही, परंतु कुठेतरी दगडापेक्षा विटकर मऊ म्हणून त्या उत्तीर्णातून आपण बाहेर पडण्याचा मार्ग शोधतो। तसं या ठिकाणी हरिभक्तीपरायण नामदेव महाराजांनी आपल्या वडिलाबद्दल पुण्यस्मरणाचा हा कार्यक्रम अत्यंत सुंदररित्या या ठिकाणी ठेवला, संत संमेलन ठेवलं। कारण आपण तर संतांच्या सहवासात नेहमी आहोतच, परंतु माझ्या गावातल्या माता भगिनींना, पुरुष मंडळींना संतांचं दर्शन व्हावं, संतांचा सहवास लाभावा आणि हे जीवन काय आहे असं गावातल्या लोकांना न सांगता कळावं। कारण यद्यदा चरती श्रेष्ठः तत्तदेवे तनुजनः सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते। आपण जसं वर्तन करू तसं लोक वर्तन करत असतात, कारण श्रेष्ठागमने अनाध्यायः। श्रेष्ठ एखादी व्यक्ती जसं वागत असेल तसं सामान्य माणूस तसं वागण्याचा प्रयत्न करत असतो। म्हणून मोठ्या माणसावर फार मोठी जबाबदारी असते, मग तो संसारातला असेल चाहे परमार्थातला असेल, परंतु त्याच्यावरती फार मोठी जबाबदारी असते। जरी पती पत्नी असतील, जीवन हे दिसायला दोन एकच आहे, परंतु आपले लेकरं मोठं झाल्यानंतर त्यांनी संसारात कसं वागावं ही जशी संसारातल्या माणसावर जबाबदारी आहे, तसं परमार्थातल्या माणसावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे। आपण परमार्थ पथिक आहोत, आपण जसं वागू तसं मागची लोक वागत असतात। म्हणून जपून पाय टाकणं, जपून वागणं, जपून बोलणं ही जशी फार मोठी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ज्यांनी स्वीकारली आमच्या नामदेव महाराजांनी, म्हणून त्यांच्या अंतःकरणात अशी एक भावना निर्माण झाली की आपण पुण्यस्मरण ऋषिकेशलाही करू शकतो। तिथं तर किमान 2000 साधू नामदेव महाराजांच्यामुळे येऊ शकतात। मग यांना हा त्रास इतक्या लांबून इथपर्यंत येण्याचा, त्यामध्ये कुंभ चालू आहे, प्रयागराजला खूप लोक जातात, त्यामध्ये ही मंडळी तिथे असतेच। मग ते सगळं सोडून इथे का म्हणून पहिल्यांदा मी बोलून गेलो की जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असी। अरे बाबा तिथे कुंभ जरी चालू असेल पण मला ज्या पित्याने जन्म दिला, ज्या माझ्या आई वडिलांनी मला जन्म दिला, जन्म देऊन नुसतं काम झालं